डियर स्टुडंट्स, आज आपण फिजिक्स 12वी सायन्स फिजिक्स मधला चॅप्टर नंबर 1 स्टार्ट करणार आहोत मुलांना. आता चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर फिजिक्सचा तुम्हाला एक दोन सूचना देतो. ज्या वेळी मी तुम्हाला दररोज लेक्चर घेईन त्यावेळी तुमच्या समोर तुमचं टेक्स्टबुक पाहिजे, हे कंपल्सरी. आजपासून मी तुम्हाला दररोज एक एक लेक्चर व्हिडिओच्या स्वरूपात सेंड करत जाईल. तुम्ही तुमच्या समोर तुमच्याजवळ तुमचं पुस्तक फिजिक्सचं नोटबुक पेन जवळ ठेवणे, मी ब्लॅकबोर्डवर जे लिहीन ते तुम्ही नोट डाऊन करून घेणे. आणि ह्या एक दोन सूचना महत्त्वाच्या. आणि व्हिडिओ दुसरा मुद्दा पूर्ण बघणे. नुसतं सुरुवातीला पाहिलं बंद केला हा प्रकार करायचा नाही. पूर्ण व्हिडिओ बघणे, तर तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होईल. जर तुम्ही सुरुवातीला 10-15 मिनिटं पाहिलं आणि ती कन्सेप्ट उद्या पाहू असं म्हटलं तर ती कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार नाही. फिजिक्समध्ये कन्सेप्ट क्लिअर होण्याला खूप महत्त्व आहे. हा एक मुद्दा झाला मुलांनो. आता ज्यावेळी मी तुम्हाला शिकवेल त्यावेळी तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं लिहून घेत जा. त्याचबरोबर मी तुम्हाला त्याच्या नोट्स नंतर पीडीएफच्या स्वरूपात पाठवित जाईल. नोट्सचं पण आपण. तिसरा मुद्दा काय, चॅप्टर शिकवता शिकवता किंवा शिकून झाल्यानंतर आपण काही सीईटी बेसवर काही क्वेश्चन घेणार, त्याचाही तुम्हाला फायदा होणार. या पद्धतीने आपण हळूहळू, आणि इतर काही सूचना असतील त्यावेळी मी तुम्हाला वेळच्या वेळी देत जाईल. ह्या पद्धतीने आपण हळूहळू आजपासून सिलेबसला सुरुवात करणार आहोत. डियर स्टुडंट, चॅप्टर नंबर 1 चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनेमिक्स. तुमच्या समोर बुक आहे. या वर्षी म्हणजे नवीन सिलेबस मध्ये तुम्हाला टोटल 16 चॅप्टर आहेत. जुन्या सिलेबस मध्ये टोटल 20 चॅप्टर होते. तुम्ही ओल्ड सिलेबसचं सुद्धा बुक रेफर करू शकता. त्याचं कारण असं आहे, सिलेबस मध्ये खूप मोठा बदल केलाय बोर्डाने, असं काहीच नाही. जवळजवळ मुलांनो 70-80% सिलेबस सेम आहे. फक्त थोड्याशा काही नवीन कन्सेप्ट त्यामध्ये टाकलेले आहेत. मग आता आपल्या फिजिक्स मध्ये काही चॅप्टर मेकॅनिक्सवर, काही चॅप्टर थर्मोडायनामिक्सवर, काही चॅप्टर इलेक्ट्रिसिटीवर, काही चॅप्टर मॉडर्न फिजिक्सवर, असे प्रत्येक सेक्शन मध्ये फिजिक्सचे ज्या ब्रँचेस आहेत त्यामधले चॅप्टर डिव्हाइड केलेले आहेत. आता हा जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनेमिक्स, हा चॅप्टर आहे मेकॅनिक्स मधला. मेकॅनिक्स व्हॉट इज मीन बाय मेकॅनिक्स? Mechanics is a branch of physics which deals with study of motion. See here, mechanics. What is mechanics? It is branch of physics. There are so many branches. So it is a branch of physics which deals with what? Study of मोशन. मुलांनो, या ब्रँच मध्ये मोशनचा अभ्यास येतो. जसं थर्मोडायनामिक्स मध्ये फक्त हीट, टेम्परेचर याचा स्टडी येणार, त्यामध्ये मोशनचा अभ्यास नाही. अशा ब्रँचेस केल्या व्यवस्थित स्टडी करण्यासाठी फिजिक्सच्या. ज्यावेळी तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला जाल, एमएससी वगैरे, त्यावेळी तुम्हाला ह्या ब्रँचेस सेपरेट शिकायला मिळतील. अगदी बीएससी लेवलला सुद्धा मेकॅनिक्सचं वेगळं पुस्तक असणार, थर्मोडायनामिक्सचं वेगळं असणार. त्यावेळी तुम्हाला याचं सगळं मिनिंग कळेल मुलांनो. प्रत्येक ब्रँच मध्ये त्या पद्धतीचा स्टडी आहे. मेकॅनिक्स मध्ये कशाचा अभ्यास? ओनली मोशन. द बेस, फाउंडेशन बेस ऑफ मेकॅनिक्स इज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आता मुलांनो, थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज म्हणून थोडं मध्ये आधी काही सांगत जाईल. मेकॅनिक्स ही ब्रँच मुलांनो न्यूटन्स लॉवर
पूर्ण उभी आहे. खूप मोठं योगदान आहे न्यूटन्स लॉचं मोशन मध्ये. लक्षात ठेवा, जसं इलेक्ट्रिसिटी मध्ये कुलम्स लॉ, एम्पियर्स लॉ, these are basic laws. In this way, in the mechanics, Newton's laws of motion are basic laws of motion. So whole mechanic branch is developed on that laws. डेली लाईफ मध्ये मुलांनो तुम्हाला अगदी आज आपण मोशन मध्ये इतकं डिटेल स्टडी केला आहे. आज आपल्या अवतीभोवती समजा इतकी वाहनं, अगदी विमान वगैरे, एरोप्लेन वगैरे, कशाचं योगदान आहे मुलांनो? मेकॅनिक्सचं योगदान आहे. लक्षात घ्या. फॉर द सिस्टमॅटिक स्टडी this branch, that is mechanics, is divided into two sub branches, statics and second is kinetics. मुलांनो मेकॅनिक्सचे पुन्हा दोन पार्ट, स्टॅटिक्स आणि कायनेटिक्स. आता स्टॅटिक्स मध्ये कशाचा स्टडी येतो? मोशनचा स्टडी. बट व्हेन बॉडी इज ॲट रेस्ट, बॉडी इज ॲट रेस्ट. फिजिक्स मध्ये बॉडी शब्द वापरा, पार्टिकल शब्द वापरा, मिनिंग इज सेम. स्टडी ऑफ मोशन व्हेन बॉडी इज ॲट रेस्ट. तुम्हाला वाटेल बॉडी इज ॲट रेस्ट and what is there is motion. Rest is one type of motion in which velocity is zero, so it is motion. See here, so body is at rest. That study belongs to the branch statics, and in this branch the actual study of motion when body is actually in motion, body is in motion. मुलांनो बॉडी प्रत्यक्ष मोशन मध्ये असते, त्यावेळेला जो स्टडी असतो तो ह्या कायनेटिक्स मध्ये येतो. मग आता मी तुम्हाला काय सांगितलं बघा, मेकॅनिक्स ही फिजिक्सची ब्रँच. मेकॅनिक्सचे पुन्हा दोन ब्रँचेस, स्टॅटिक्स, कायनेटिक्स. स्टॅटिक्स मध्ये कशाचा स्टडी? बॉडी इज ॲट रेस्ट. बॉडी इज ॲट रेस्ट मीन्स व्हॉट? all the forces on that body are balanced to each other and therefore body is at rest. When body is at rest, when total force on the body is zero, that is total forces are balanced, therefore body is at rest. And in kinetics, when body is in motion, then we study that motion. Study that motion means what? What is displacement of body, what is velocity of body, what is acceleration of body. This study is nothing but study of motion. लक्षात घ्या. आता मुलांनो ह्या दोन ब्रँचेस झाल्या. आता ही जी कायनेटिक्स ब्रँच आहे, कायनेटिक्स की ज्यामध्ये मोशन, ऍक्च्युअली मोशन असते बॉडीची, ह्या कायनेटिक्स मध्ये सुद्धा दोन पार्ट आहेत. लक्षात घ्या. कायनेटिक्स मध्ये स्टडी ऑफ मोशन, बॉडी इज इन ऍक्च्युअली इन मोशन. आता कायनेटिक्स मध्ये बघा, कायनेमॅटिक्स, कायनेमॅटिक्स आणि दुसरं आपल्या जे चॅप्टरचं नाव आहे मुलांना टायटल डायनेमिक्स. डायनेमिक्स. आता आपल्याला आपल्या चॅप्टरचे टायटल त्याचा अर्थ तुम्हाला इथे कळेल. कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स स्टडी ऑफ मोशन. हिअर स्टडी याचे ब्रांचेस आहेत ना ह्या दोन. मग स्टडी ऑफ मोशन ऑफ बॉडी without cause of motion. मुलांनो मोशन आहे बॉडीला, पण त्याची जी कॉज आहे, कारण, फोर्स, टॉर्क, हे यामध्ये विचारात घेतलं जात नाही. यामध्ये लक्षात घ्या. आणि यामध्ये ह्या ब्रँच मध्ये विथ कॉज ऑफ मोशन. मुलांनो यामध्ये मोशनचं जे कॉज म्हणजे मोशन कशामुळे घडते, फोर्स, टॉर्क, ह्या गोष्टी यामध्ये विचारात घेतल्या जातात. तशात डायनेमिक्स मध्ये. लक्षात घ्या.
आणि कायनेमॅटिक्स मध्ये या गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. आता यामध्ये येणाऱ्या टर्म तुम्ही 11वीला शिकला डिटेल मध्ये लॉज ऑफ मोशन मध्ये कोणकोणत्या टर्म येतात मुलांनो. आता मोशन म्हटल्यानंतर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन ह्या टर्म येतात यामध्ये कायनेमॅटिक्स मध्ये. आणि यामध्ये या टर्म तर येतातच, याच्या बरोबर फोर्स, टॉर्क, मोमेंटम, एनर्जी, पॉवर ह्या टर्म यामध्ये येतात, लक्षात घ्या. मग मुलांनो आपल्या चॅप्टरचं नाव काय, रोटेशनल डायनेमिक्स, म्हणजे रोटेशनल मोशनच शिकायची. शेवटी हे सगळं काय आहे, स्टडी ऑफ मोशन. फक्त आपल्याला व्यवस्थित स्टडी करण्यासाठी त्याचे असे ब्रँचेस पाडलेले आहेत. मग डायनेमिक्स, डायनेमिक्स म्हणजे काय, स्टडी ऑफ मोशन विथ इट्स कॉज. आणि कोणती मोशन शिकायची, रोटेशनल, लक्षात घ्या. आता मुलांनो 12 आता नवीन सिलेबस मध्ये काय केले पहा. ओल्ड सिलेबस मध्ये मेकॅनिक्स वर 4 चॅप्टर होते ओल्ड सिलेबस मध्ये. ओल्ड सिलेबसचे पुस्तक तुमच्या जवळ असू द्या, त्याचा फायदा तुम्हाला खूप होणार आहे. मग ओल्ड सिलेबस मध्ये मेकॅनिक्स वर 4 चॅप्टर होते, सर्क्युलर मोशन, ग्रॅव्हिटेशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेशन. आता ग्रॅव्हिटेशन चॅप्टर तुम्हाला माहिती आहे 11वीला टाकलाय, लक्षात घ्या. आणि मग मुलांनो ह्या वर्षी उरलेले जे 3 चॅप्टर आहे कोणते, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेशन, हे तुम्हाला 12वीला आहे. त्यापैकी सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन म्हणजे ओल्ड सिलेबसचे बरं का, फर्स्ट चॅप्टर आणि थर्ड चॅप्टर, हे दोन्ही चॅप्टर कंबाईन करून हा चॅप्टर बनवलाय रोटेशनल डायनेमिक्स, लक्षात घ्या. मग रोटेशनल डायनेमिक्स मध्ये तुमच्या बुक मध्ये, रोटेशनल डायनेमिक्स मध्ये तुमच्या बुक मध्ये पहिली 3-4 पेजेस कशावर आहेत, सर्क्युलर मोशन वर. आणि नंतरचा राहिलेला जो पार्ट आहे तो आहे रोटेशनल मोशन वर. मग आता मुलांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला आता रोटेशनल मोशन आपण चॅप्टर कडे जाणार आहोत. हे मी तुम्हाला काय शिकवलं, थोडस बेसिक आयडिया की हा चॅप्टर फिजिक्सच्या कोणत्या ब्रँच मधला आहे, या डायनेमिक्स म्हणजे काय, रोटेशनल म्हणजे काय, हे थोडं समजून सांगितलं. आता पहा, दिस चॅप्टर is a combination of 2 chapters, that is circular motion and second rotational motion. ह्या दोन्ही चॅप्टरचं कॉम्बिनेशन केलं मुलांनो यामध्ये, लक्षात घ्या. मग आता ह्या चॅप्टरचा जो पहिला पार्ट आहे तो आहे सर्क्युलर मोशनचा आणि दुसरा पार्ट जो आहे रोटेशनल मोशनचा. आता पहा, तुमच्या समोर पुस्तक आहे, पुस्तक ठेवायचंच. एक गोष्ट लक्षात घ्या मुलांनो, बोर्डाने जे पुस्तक तयार केलेत इतर नोट्स पेक्षा पुस्तकाचा डिटेल स्टडी करा, त्याचा फायदा जास्त होईल. इतर नोट्सवर अवलंबून राहा, प्रत्येक मुलाकडे नोट्स असतात, कोणत्याही प्रकाशनचे असतात, पण जो मुलगा पुस्तकाचा डिटेल स्टडी करेल त्याचा जास्त फायदा होईल. म्हणून शिकवताना नेहमी तुमच्या जवळ पुस्तक, नोटबुक वगैरे पाहिजेच, हे डोक्यात ठेवा. आता मुलांनो हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये पहा, पहिलाच काय पॉइंट आहे, कॅन यू रिकॉल. पहिला जो पॉइंट आहे कॅन यू रिकॉल, म्हणजे हे तुम्हाला आठवून पहा, हे तुम्हाला येते का पहा, तुम्ही सांगा. रिकॉल काय आहे पहिला क्वेश्चन, त्यामध्ये 4 क्वेश्चन विचारले. व्हॉट इज सर्क्युलर मोशन, व्हॉट इज काय, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, काय, मोशन ऑफ बॉडी अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड काय, सर्क्युलर मोशन. मोशन ऑफ बॉडी along the circumference of circle is called circular motion. Second question काय विचारला, what is concept of center of mass.
what is concept of center of mass? काय आहे ही कन्सेप्ट मुलांनो? 11वीला झाले, रिमाइंड करा, रिकॉल करा. Very important concept given by Newton. What is concept center of mass? When we are going to study Newton's laws of motion, so for studying that laws, this concept is included. न्यूटनच्या लॉ मध्ये मुलांनो फर्स्ट लॉ काय? whenever there is no force there is no motion. स्टेटमेंट काय आहे तुम्ही आठवा. any body remains in the state of rest or state of uniform motion unless it is acted upon by an external unbalanced force. जोपर्यंत बॉडीवर बाहेरचा फोर्स दिला जात नाही तोपर्यंत बॉडी रेस्ट मध्ये राहते किंवा युनिफॉर्म मोशन मध्ये राहते. अगदी बरोबर आहे. एखादी बॉडी जर रेस्टला असेल जागेवर, उद्याही पहा जागेवर, परवाही पहा जागेवर, आजही जागेवर, का? कारण तिच्यावर फोर्सच दिलेला नाही. पण ज्यावेळी तुम्ही फोर्स देता एक्सटर्नल त्यावेळी दॅट बॉडी कम इनटू मोशन. मग मुलांनो ह्या लॉचा अभ्यास करण्यासाठी क्वेश्चन काय तयार होतो पहा. क्वेश्चन, जर आपल्याकडे असिमेट्रिक बॉडी असेल, इरेग्युलर बॉडी असेल, सपोज लाईक दिस असिमेट्रिक इरेग्युलर बॉडी, मग ही बॉडी रेस्टला आहे. सपोज at this moment this body is at rest. Now we have to give the motion to this body. Then what do you do? We must give force. आपण काय दिला पाहिजे? Force. But question arises at which point force is given? कोणत्या पॉइंटला फोर्स द्यायचा? या पॉइंटला द्यायचा की या पॉइंटला फोर्स द्यायचा की या पॉइंटला फोर्स द्यायचा? हा प्रश्न आहे, क्वेश्चन आहे. मग न्यूटनने काय केलं? न्यूटन म्हणतो हा लॉ अभ्यासण्यासाठी तुम्ही असं इमॅजिन करा, असं माना की ह्या टोटल बॉडीचं मास, टोटल मास ऑफ दिस बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड at some point. सपोज करा, सपोज ऍक्च्युअली दिस इज नॉट हॅपन. असं घडेल का? एक बॉडी घेतली आणि तिचं टोटल मास एका पॉइंटला आणा, असं घडू शकत नाही. पण तिथे काय स्टेटमेंट वापरले? इट्स सपोज टू बी, म्हणजे असं माना कॉन्सन्ट्रेटेड ऍट सम पॉइंट. हा या पॉइंटला एक टोटल मास आलं. मग मुलांनो हे मास आपण इथे घेतलं आणि याच्यावर काय दिला? फोर्स. आता आपला जो क्वेश्चन होता कोणता? कोणत्या पॉइंटला फोर्स द्यायचा? त्याचं उत्तर इथे मिळालं. मग हा जो पॉइंट आहे हा कोणता? हा की ज्या ठिकाणी टोटल मास कॉन्सन्ट्रेट झाले असं मानायचं, या पॉइंटला, याला काय म्हणतात? सेंटर ऑफ मास. असिमेट्रिक बॉडीसाठी सेंटर ऑफ मास. मुलांनो ज्या रेग्युलर बॉडी आहे, ज्या सिमेट्रिक म्हणजे काय? ज्यांना रेग्युलर शेप असतो अशा बॉडी. फॉर एक्झाम्पल दिस इज टेकन, वी हॅव टेकन सपोज स्केल घेतला आपण, कंपास मधला. याचा सेंटर ऑफ मास कुठे? येते. अगदी जनरली काढू शकता. एका बोटावर तुम्ही स्केल ठेवा, थोडं एका एजला ठेवा, नंतर हळूहळू मध्यभागी घ्यायचा, मिडलला. एका पॉइंटला ते स्केल कसं राहील? स्थिर. मग या पॉइंटला काय म्हणायचं? सेंटर ऑफ मास. थोडक्यात काय? सिमेट्रिक ज्या बॉडी आहेत मुलांना, रिंग आहे, डिस्क आहे, रिंग, डिस्क किंवा हे काय तुमचं स्केल, यांचं सेंटर ऑफ मास काढणं सोपं आहे. डिस्कचा, रिंगचा सेंटरला सेंटर ऑफ मास, याला म्हणतात सेंटर ऑफ मास. मग काय डोक्यात घ्यायचं तुम्ही? सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास अशी कन्सेप्ट आहे, इमॅजिनरी कन्सेप्ट. ती अशी कन्सेप्ट आहे की न्यूटनचा फर्स्ट लॉ अप्लाय करण्यासाठी एखाद्या बॉडीचं मास एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट झालं आहे असं मानणे, त्या पॉइंटला म्हणायचं सेंटर ऑफ मास. काय? द पॉइंट ऑफ द बॉडी ॲट विच टोटल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. कशासाठी म्हणायचं? फॉर द स्टडी ऑफ न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. याला म्हणतात काय? सेंटर ऑफ मास. मुलांनो तुमच्या बुक मध्ये थर्ड क्वेश्चन आहे, कॅन यू रिकॉल मध्ये, व्हॉट आर कायनेमॅटिकल इक्वेशन्स?
कायनेमॅटिकल इक्वेशन्स. मुलांनो, कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय आहेत? कोण? न्यूटनने मुलांनो 3 इक्वेशन दिली. 11वीला तुम्ही हे डिटेल स्टडी केलेला आहे. देयर आर 3 इक्वेशन्स गिव्हन बाय न्यूटन. कशासाठी? फॉर द स्टडी ऑफ मोशन ऑफ बॉडी. फर्स्ट इक्वेशन यू नो, V is equal to U plus AT. Second equation, S is equal to UT plus half AT square. And third equation, V square is equal to U square plus twice AS. Three equation. These are 3 equations. These equations are called kinematical equations. न्यूटनने डिझाइन केली फॉर द स्टडी ऑफ मोशन. काय आहे यामध्ये? प्रत्येक टर्मचा अर्थ तुमचं झाले मुलांनो 11वीला, पण तरी सुद्धा त्यांनी सांगितले कॅन यू रिकॉल. लक्षात घ्या यामध्ये टर्मचा अर्थ काय? यस म्हणजे काय मुलांनो? यस म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी. सपोज बॉडी इज ॲट ए इनिशियली, आफ्टर सम टाइम इट गोज टू द पोझिशन बी, देन this is called displacement. Yes, displacement. What is U? U is initial velocity of body. सुरुवातीची velocity. What is V? Final velocity of body. What is A? A is the acceleration of body. And T for traveling the distance, time taken by this body. So these are 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स. लक्षात घ्या, मोशनचा स्टडी करण्यासाठी न्यूटनचे लॉ तर महत्त्वाचे आहेतच, पण हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन लिनियर मोशन मध्ये लक्षात ठेवा महत्त्वाचे आहेत. 11वीला झाले, याच्यावर आपण मी जास्त स्टडी देणार. तुम्ही 11वीचे पुस्तक नेहमी स्टडी करत जा. लक्षात घ्या, ज्या वेळेला 12वीला पॉइंटिंग स्टडीला, त्यावेळी 11वीचे पुस्तक रेफर करत जा. चौथा क्वेश्चन काय विचारलाय पहा मुलांनो. फोर्थ, what are real and pseudo forces? Real and pseudo, spelling पहा, pseudo forces. मुलांनो, रियल फोर्सेस म्हणजे काय आणि pseudo forces म्हणजे काय? 11वीला अगदी बेसिक स्टडी डिटेल मध्ये दिलेला आहे. फोर्सेस आर क्लासिफाइड इनटू 2 ग्रुप्स, रियल अँड pseudo forces. आणि रियल फोर्सेस यालाच आपण दुसरे म्हणू शकतो फंडामेंटल फोर्सेस और फंडामेंटल फोर्सेस. फंडामेंटल फोर्सेस. व्हाट इज द मीनिंग ऑफ रियल? रियल मीन्स काय? ऍक्च्युअली, प्रेझेंट. फंडामेंटल, बेसिक, जे मुलांनो निसर्गामध्ये असतातच, ते असं नाही कोणी क्रिएट केले वगैरे, ते आहेतच, त्यांना म्हणायचे रियल फोर्सेस. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणी तयार केलाय का? नाही, तो निसर्गात आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, म्हणजे रियल फोर्सेसचे पुन्हा 4 टाइप. ग्रॅव्हिटेशनल फोर्स थोडं मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर समजून सांगतो. रियल फोर्सेस जे आहे, रियल फोर्सेस त्याचे 4 टाइप केलेले आहेत. त्याचा स्टडी सुद्धा तुमचा झालेला आहे. पहिला फोर्स कोणता? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे you know there is force of attraction between any 2 particle, any 2 body in the universe. That force of attraction is called gravitational force, given by Newton. F is equal to G m1 m2 upon काय? r square. 2 बॉडी घेतल्या, एका बॉडीचं मास m1, दुसऱ्या बॉडीचं मास m2, दोघांमधलं डिस्टन्स r. तर एवढा दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. G ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. लक्षात ठेवा, हे तुमचं झालेलं आहे. याच्यावर मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन देत नाही. सेकंड फोर्स
इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, देयर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. शब्द पहा, हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. इथं समजा दोन चार्जेस घेतले Q1 Q2 आणि तुम्ही दोन्ही समजा अनलाइक चार्जेस घेतले. अनलाइक म्हणजे हा घेतला प्लस हा घेतला मायनस. काय असतं दोघांमध्ये? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देयर इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. रिपल्शन कधी? तुम्ही जर लाईक चार्जेस घेतले प्लस प्लस किंवा मायनस मायनस, त्या दोघांमध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन असतो त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स गिवन बाय कुलम. कुलम्स फोर्स. आणि मॅग्नेटिक फोर्स, दोन मॅग्नेटिक पोल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन. नॉर्थ नॉर्थ मध्ये काय? रिपल्शन. नॉर्थ साउथ मध्ये अट्रॅक्शन. म्हणून शब्द कोणता आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. थर्ड फोर्स, रियल फोर्सेस पहा. And these forces already exist in nature, therefore they are called real forces. ते निसर्गात असतातच, हे आहेतच ना, लक्षात घ्या. थर्ड फोर्स इज स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. दिस इज थर्ड फोर्स. स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. न्यूक्लियस मध्ये, यू नो न्यूक्लियस, atom, at the center of atom there is nucleus, very small, and in the nucleus there are protons and neutrons. Protons are positively charged, neutrons are chargeless. पॉझिटिव्ह मध्ये रिपल्शन असतं मुलांनो. तरी सुद्धा अगदी कमी जागेमध्ये हे सगळे प्रोटॉन का राहिले? तर त्याला एका फोर्सने बाइंड केले, बांधून ठेवले. कशामध्ये? न्यूक्लियस मध्ये. न्यूक्लियस मध्ये हे प्रोटॉन आहेत, न्यूट्रॉनवर चार्ज नाही, न्यूट्रॉनचा विषय नाही. पण प्रोटॉनवर प्लस 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 मध्ये रिपल्शन आहे. तरी ते एवढ्या कमी जागेत काय एकत्र राहिले? कारण त्यांना एका स्ट्रॉंग फोर्सने बांधून ठेवले. त्या फोर्सला म्हणतात स्ट्रॉंग न्यूक्लियर फोर्स. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, न्यूक्लियसचा जो फोर्स आहे, ट्रिमेंडस फोर्स, ट्रिमेंडस एनर्जी. युरेनियमचं एक्सप्लोजन, न्यूक्लियस फोडल्यानंतर कितीतरी एनर्जी बाहेर पडते. शास्त्रज्ञांना ही एनर्जी, हा फोर्स सापडला, खूप मोठी एनर्जी आपल्याला मिळाली. ठीक आहे, त्याच्यावर डिटेल डिस्कशन तुम्हाला मॉडर्न फिजिक्स मध्ये ॲटम, न्यूक्लियाय वगैरे चॅप्टर आहे, त्यामध्ये मी तुम्हाला या न्यूक्लियस बद्दल डिटेल स्टडी शिकवेन. Fourth force is weak nuclear force. Weak nuclear force. मुलांनो, ज्यावेळी रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स असतात ते काय स्पॉन्टेनियसली ब्रेक होत राहतात. युरेनियम पासून रेडियम, थोरियम हे एलिमेंट तयार होतात. त्यामध्ये जे फोर्स आहे ना मुलांनो, त्या पार्टिकल मध्ये त्याला वीक न्यूक्लियर फोर्स म्हणतात. सो दीज आर real forces which actually exist in nature. ठीक है. Now मुलांनो, second force is pseudo force. Second force is pseudo force. Pseudo, आभासी. Actually हा फोर्स निसर्गात नसतो, पण जेव्हा मुलांनो बॉडी इनर्शियल, नॉन इनर्शियल, शब्द पहा, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम 11वीला झाले तुमचे डिटेल. इनर्शियल फ्रेम म्हणजे ज्यावेळी न्यूटनचे लॉ उभे होतात ना, बॉडी ज्या फ्रेम मध्ये असते ना त्याला इनर्शियल फ्रेम म्हणतात. आणि फर्स्ट लॉला दुसरं नाव आहे मुलांना, फर्स्ट लॉला लॉ ऑफ इनर्शिया. त्या शब्दावरूनच तुम्हाला हे कळायला पाहिजे. आणि दुसरा आहे नॉन इनर्शियल फ्रेम. मुलांना, नॉन इनर्शियल फ्रेमला दुसरा शब्द समजण्यासाठी सांगतो तुम्हाला, ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. मुलांना, ज्या वेळेला बॉडी ह्या फ्रेम मध्ये असते त्यावेळी हा फोर्स तयार होतो
त्याला म्हणतात सिडो फोर्स या फ्रेम मध्ये बरं का. एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा आपण बसमध्ये प्रवास करतो आहोत, काही पॅसेंजर मधल्या स्पेस मध्ये बसमध्ये उभे आहेत आणि सुरुवातीला ती बस इनर्शियल फ्रेम मध्ये आहे. इनर्शियल फ्रेम म्हणजे काय? ती बस युनिफॉर्म मोशन मध्ये चालू आहे. लक्षात घ्या. त्यावेळेला जे उभे पॅसेंजर आहेत त्यांच्यावर काही परिणाम जाणवत नाही, म्हणजे त्यांना काय वाटत नाही इकडे तिकडे असं. पण जर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला, गाडीचा वेग वाढणे म्हणजे गाडी काय झाली? ऍक्सेलरेटेड. मुलांना व्हेलॉसिटी वाढणे कमी होणे यालाच ऍक्सेलरेशन म्हणतात ना. मग ड्रायव्हरने गाडीची व्हेलॉसिटी वाढवली, बसची व्हेलॉसिटी वाढवली म्हणजे आता बस कोणत्या फ्रेम मध्ये? ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये गेली आणि आपण पॅसेंजर त्या ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये आता आहोत. त्यावेळी आपल्यावर काय परिणाम जाणवतो आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी ड्रायव्हर बसचं स्पीड वाढवतो त्यावेळी ते जे उभे पॅसेंजर आहेत ते एकदम मागे ढकलले जातात. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो हे मी तुम्हाला जरा बेसिक कन्सेप्ट समजून सांगतो, थोडा वेळ जाईल मुलांनो. न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो? कोणत्याही बॉडीवर फोर्स दिल्याशिवाय बॉडी मोशन मध्ये येत नाही. आता पॅसेंजर तो उभे आहेत बसमध्ये अगदी रिलॅक्स मध्ये, कधी युनिफॉर्म मोशन मध्ये बस होती तेव्हा, आणि ते ज्यावेळी ड्रायव्हर स्पीड वाढवतो, ड्रायव्हर तर काही त्या पॅसेंजरला ढकलत नाही, ड्रायव्हर फक्त बसचं स्पीड वाढवतो, तरी ते पॅसेंजर सगळे मागे काय येतात, म्हणजे त्या पॅसेंजरवर फोर्स कोठून आला. इथे न्यूटनचा लॉ अप्लाय नाही ना होत. का नाही होत? कारण फोर्स दिल्याशिवाय तर बॉडी मोशन मध्ये येत नाही. मग बिगर फोर्सचे म्हणजे विदाउट फोर्सचे हे पॅसेंजर मागे का ढकलले गेले? म्हणून मुलांनो न्यूटनचा लॉ अप्लाय करण्यासाठी तो जो इमॅजिनरी फोर्स आहे, कधी? बस ऍक्सेलरेटेड झाल्यानंतर. ह्या शब्दाकडे पहा. बस ह्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आल्यानंतर त्या बॉडीवर जो फोर्स तयार होतो त्याला म्हणतात सिडो फोर्स. सिडो फोर्स आपल्याला खूप जागी आपल्या डेली लाईफ मध्ये जाणवतो मुलांना, लक्षात घ्या. समजा आपण सर्कलवर फिरतोय त्यावेळी आपल्याला बाहेर कोणीतरी असं खेचतंय असं वाटतं. सिडो फोर्स आहे मुलांना, लक्षात घ्या. सेंट्रीफ्युगल, आता ते कन्सेप्ट आहे आपल्याला पुढे शिकायला. सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल आहे आपल्या चॅप्टर मध्ये. मग मुलांना हे झाले सिडो फोर्स. मग मुलांना हे झाले पहिले 4 क्वेश्चन कॅन यू रिकॉल मध्ये. आता मी ज्यावेळी ब्लॅकबोर्ड लिहित असतो त्यावेळी तुम्ही नोट डाऊन करत जा. परंतु जर मी तुमचं लिहून घेण्याच्या अगोदर जर मी हे करत असेल, फ्रेश करत असेल, तर तसं मला तुमच्या कॉमेंट मध्ये कळवत जा मला की सर आम्हाला लिहून घ्यायचे, तुम्ही नंतर ते फ्रेश करत जा. काही मुलं काय करतात, लिहून घेणार नाही, काही घेणार, आपण ते नंतर. मी तशा तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणारच आहे, पण स्टडी करताना लक्षात घ्या हे तुमच्या समोर असू द्या. ठीक आहे, तुमच्या वहीत नाही तर मग तो व्हिडिओ पुन्हा पहा, पण स्टडी करताना हे कंपल्सरी आहे. आज मुलांनो आपला फर्स्ट चॅप्टरचा पहिला लेक्चर असल्यामुळे मी थोडंसं काय डिटेल मध्ये घेतले. ऍक्च्युली 12वीचा सिलेबस नंतर काय आपण पळवणारे फास्ट घेणारे हा विषय नाही, पण कन्सेप्ट थोडंसं तुम्हाला रिमाइंड करून त्या पद्धतीने आपण टीचिंग ठेवणार हे तुम्ही लक्षात घ्या. आता मुलांनो कॅन यू रिकॉल हा जो पहिला पॉइंट होता तो संपला. आता मुलांनो तुमच्या समोर तो पुस्तक आहे, त्यामध्ये सेकंड पॉइंट काय आहे? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. तुम्हाला 2 कॅरेक्टरिस्टिक्स दिल्या ज्या कॉमन आहेत, लक्षात घ्या. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, सर्क्युलर मोशन इज अन एक्सेलरेटेड मोशन. पहा का, सर्क्युलर मोशन इज अन एक्सेलरेटेड मोशन. मुलांनो कोणती सर्क्युलर मोशन ही एक्सेलरेटेड मोशन आहे. म्हणजे काय? एक्सेलरेशन जर तुम्हाला कळतो काय, when velocity changes means what? Decreases, increases, then body is in acceleration. मग मुलांनो
सर्क्युलर मोशनवर ज्या वेळेला बॉडी फिरते त्यावेळेला या बॉडीची व्हेलॉसिटी बदलते आणि व्हेलॉसिटी मुलांनो चेंज झाली का म्हणायचं बॉडी काय झाली ऍक्सेलरेटेड. मग सर्क्युलर मोशन इज एन ऍक्सेलरेटेड मोशन. सपोज बॉडी इज ॲट ए इनिशियली, बॉडी सुरुवातीला ए ह्या ठिकाणी आहे. व्हॉट इज वेलोसिटी ऑफ दॅट बॉडी? लिनियर वेलोसिटी लाईक दिस v. आता हिज बॉडी सपोज is goes from A to B. What is velocity? Velocity अशीच राहील का? नाही. इथे आल्यावर velocity अशी होईल tangential to its path. मुलांनो हा पाथ आहे बॉडीचा आणि त्या पाथला tangential velocity. बॉडी येथे आली, कशी आली velocity? v like this. मग मुलांनो प्रत्येक पॉइंटला पार्टिकल जेव्हा सर्क्युलर मोशन मध्ये फिरते ना, प्रत्येक पॉइंटला या बॉडीच्या वेलोसिटीची डायरेक्शन बदलते. प्रत्येक पॉइंटला या बॉडीच्या वेलोसिटीची डायरेक्शन बदलते. आता मुलांनो वेलोसिटी चेंज कधी होते? दोन मार्ग. एक त्याची मॅग्निट्यूड बदलली तरी किंवा डायरेक्शन बदलली तरी किंवा दोन्ही बदललं तरी. इथे काय बदललंय? डायरेक्शन. आणि डायरेक्शन बदलली म्हणजे काय बदलली? वेलोसिटी. म्हणजे बॉडी काय झाली? ऍक्सेलरेटेड. अँड देअरफॉर सर्क्युलर मोशन इज अन ऍक्सेलरेटेड मोशन. समजलं तुम्हाला? काय कळालं तुम्हाला यार? की वेलोसिटीची डायरेक्शन बदलते. पहा ना बॉडीची प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन इज ऑलवेज टँजेन्शियल. याला टँजंट म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. ऑलवेज टँजेन्शियल. वेलोसिटी बदलली म्हणजेच काय बदलले? वेलोसिटी. म्हणजे बॉडी काय झाली? ऍक्सेलरेटेड. अँड सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स सर्क्युलर मोशन इज अ पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन म्हणजे काय? द मोशन ऑफ बॉडी इन विच इट्स पाथ रिपीट्स अगेन अँड अगेन. सर्क्युलर मोशन मध्ये सारखा पाथ रिपीट होतो म्हणून त्याला काय म्हणतात? पिरियॉडिक मोशन. मग हा एक पॉइंट झाला मुलांनो. दोन तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक दिल्या यामध्ये शिकायला. आणि मग आपल्या चॅप्टरला ऍक्च्युअली सुरुवात होते. नेक्स्ट पॉइंट आहे कायनेमॅटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन. त्यामध्ये तुम्हाला टर्म आहेत सर्क्युलर मोशनच्या शिकायला, त्या शिकायच्यात. ते आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आज मी तुम्हाला काय केलं? थोडं बेसिक शिकवलं, म्हणजे फिजिक्सच्या ब्रँचेस वगैरे. नंतर चॅप्टरला स्टार्ट केली आपण. आता प्रत्येक लेक्चरमध्ये काय तुम्हाला एवढं फाउंडेशन बेसिक फंडामेंटल सांगण्याची गरज नाही. इथून पुढे मग लेक्चरचे आपले 2-2, 3-3 पॉईंट कव्हर होतील. कारण आपल्याला आता ह्या लेक्चरमध्ये डायरेक्ट मी तुम्हाला नोट्स लिहून देणार नाही, म्हणजे तो वेळ वाचेल. ओनली टीचिंग आणि नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. नाउ वी सी द नेक्स्ट लेक्चर टुमॉरो. वी विल सी द नेक्स्ट लेक्चर.